नेमाम्बोदरसम्भूतं कान्वादनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकम्। श्री गोविंद प्रभु महाराज की। एका ओवीवर बोलणार आहे, तुमच्याबद्दल बोलणार आहे। ओवी भास्कर भट्टांची आहे, उद्धव गीतेतली। विस्तारुणी शेवटी मज अर्पावी। मला काय काय अर्पण करायचं याची यादी भगवंताने दिलेली आहे। पत्रम पुष्पम अनेक गोष्टी आणि शेवटी जीवन। एक जन्म तरी मला देऊन टाक, या सगळ्या यादीचा विचार न करताना परमेश्वराने जे मागितलेलं आहे त्या ओवीमध्ये मला दिसलं। आणि भास्कर भट्टाची जी दृष्टी आहे, पारदर्शक अशा प्रकारची दृष्टी, तृतीय आचार्य म्हणून त्यांची ही ओवी आहे। तपाचा ताटी ध्यानाचा बोने वाटी, विस्तारुणी शेवटी मज अर्पावी। 4 मुद्दे याच्यामध्ये आहेत। मला तुम्ही अर्पण करा। काय अर्पण करा? तपाच्या ताटामध्ये। तप म्हणजे संयम, तप म्हणजे संतुलन, तप म्हणजे तोल। तोलामध्ये मोल असतं, तोल गेला की मोल संपतं, हे व्यवहारामध्ये आपण बघत असतो। तोल आहे तोपर्यंत करोडो लोक एखाद्या संन्यासाच्या पाठीमागे असतात, आणि तोल गेला की सगळे लोक पांगलेले असतात। मोल तोलामध्ये असतं। असती परी आमच्या जीवनाला तोलामध्ये आणण्याचा प्रयत्न करते। चर्या बळ ही एक गोष्ट आहे, ती विशेष आहे की तुमच्याकडे बाकीचे सगळी बळ आहेत, पण चर्या बळ जर नसेल तर काही नाही तुमच्याकडे। आम्ही लहानपणी असे कुटुंब पाहिले की 100 लोकांचं कुटुंब एकत्र राहायचं। टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, घरामध्ये गाडी नव्हती, घरामध्ये लाईन नव्हती, दिवा होता, पण एक चेहऱ्यावर प्रसन्नता होती आणि व्यापकता होती। 100 माणसं एकत्र राहायचे। नवीन मुलांना हे पटतच नाही पटत। खूप घरामध्ये आलं पण संघटन निघून गेलं, जिव्हाळा निघून गेला। जग घरामध्ये आलं, पैसा आला, टीव्ही आला, कार आली, बँक बॅलन्स आलं, सगळं आलं, माणसं कुठे आहेत? माणसं कुठे आहे? एकच मुलगा दुसरीकडे राहतो, आई वडील एकटे। एक मुलगा अमेरिकेमध्ये राहतो, येत नाही, भेटत नाही, पैसा पाठवतो तिथून, प्रेम कुठं पाठवता येतं का? एक मुलगा जवळ आहे तुमच्या आणि तुम्हाला विचारत नाही, आणि एक प्रेमळ मुलगा अमेरिकेमध्ये आहे आणि तिथून फोन करून विचारतो, पापा आपली भेट झाली? त्यावेळेस तुमच्या शर्टाचं बटन तुटलेलं होतं, ते लावलं की नाही? घराला घर पण नसेल तर भिंतीला काय करता? भिंत चीनची सुद्धा खूप मोठी आहे। जाल पाहायला किती वेळ पाहाल, परत त्या भिंतीकडे याल घराच्या। काश्मीर पाहाल, परत घराकडे। अजिंठा वेरूळ पाहाल, सौंदर्य बघाल, थकून जाल, परत घराकडे। घर आपलं पण देत। घर दुरुस्त तर सगळं दुरुस्त। म्हणून ग्रामगीता भगवद्गीतेनंतरची मला आवडली। भगवद्गीतेचा व्याप खूप मोठा आहे, पण गावाचा विचार करणारी गीता पाहिजे होती, ती लिहिली राष्ट्रसंतांनी। आता मला वाटतं गृहगीता लिहिणं गरजेचं आहे। फाटत चाललेलं घर, फाटत चाललेला माणूस। वनवासामध्ये राम होते, वनवासामध्ये पांडव होते, भांडणही झाले यांचे, भांडण झालं नाही। तुम्ही बंगल्यामध्ये असता, पैसा असतो, तरी अंबानीच्या घरामध्ये भांडणं होतात। राम लक्ष्मणाचं भांडण नाही जंगलामध्ये,
अनेक संकटांना तोंड देत असताना भांडण नाही पांडवांमध्ये झालं, तिथं काय होतं इथं काय नाही. तुमचं जीवन तुम्ही ताट बनवलेलं नाहीये, पात्र बनवलेलं नाहीये. म्हणून शब्दाचं नियोजन असं आहे, तपाचा ताटी. तपाच्या ताटामध्ये आज आपला संयम सुटत चाललेला आहे. बापांची तक्रार आहे, मुलं ऐकत नाहीत. माझं एंजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन सुरू केल्यापासून डॉक्टर म्हणाले सुई टोचतो बरं का. म्हटलं ठीक आहे. नंतर प्रश्नांना सुरुवात केली. विषाद म्हणजे काय बाबा, गीतेचा अभ्यास होता डॉक्टरचा, आणि ते कॅम्प्युटरवर बघत होते आणि ती स्प्रिंग कुठे टाकायची त्यांचं ते चालू होतं. मी सांगितलं संख्या म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. असं करत करत म्हणाले माझा मुलगा अमेरिकेत असतो, पैसा खूप कमवतो, मी पैसा देतो त्याला. मी तर त्याला पैसा दिला, सगळं दिलं बाबा, पण संयम नाही त्याच्याकडे. संयम तो कुठून आणू आणि त्याला देऊ. ब्रेक महत्वाचा आहे. खूप संकटांना वाचवत होते. एक म्हणतो गेलो, मला भेटला, इतका राग आला, वाटला मुस्काडीत द्याव त्याची भेटला आणि डोकं फोडावं त्याचं. म्हटलं जाऊ दे, बघू नंतर. खूप चांगलं केलं असतं. घरी आला ना मी तर भांडण झालं असते. टाळलं. कुणी टाळलं? तुझ्यातलं संयमाने. एक म्हणतो दिसला आणि मारला, पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी मला मारला, झाली कोर्ट केस सुरू झाली. खूप चुकला तू, ब्रेक नाही वापरला तू. घरामध्ये असंच होतं. मौनाचा ब्रेक, संयमाचा ब्रेक. आणि म्हणून तुटत चाललाय माणूस. कुणी एखादा कवी म्हणतो गर्दीत माणसाच्या माणूस शोधितो मी. आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. एवढी गर्दी आहे, अब्जाच्या पुढे लोक गेलेले आहेत. आम्ही आहोत ना. तुकडोजी म्हणाली माणसं कुठे, जंबूक मेंढ्या कुत्री डुकरे मिळे बहुत पण काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. कसा पाहिजे तुम्हाला माणूस? दिसला नाही माणूस. पुढे म्हणतात लोक दर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या. मंदिरातला देव बोलतो. देव पाहण्यासाठी लोक येतात. लोक दर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे. पंढरपूरची यात्रा असो की रुद्रपूरची की जळेची देवाची यात्रा झाल्यावर देवाला जरा विचारलं माणूस आलता ना, ते म्हटले माणूसच दिसला नाही. शोधला मी माहीमभट्ट, नाही दिसला. वेडी औसा बघितली, साधी भोळी साधा बघितली, म्हटलं डांगरच तरी येईल, कोणीच नाही दिसला. माणसाच्या आकाराचे प्राणी दिसलेत, माणूस नाही दिसला. मातंग नाही दिसला. सोनं आणणारा माणूस भेटला, नवस पूर्ण झाला म्हणून सोनं त्याने ठेवलं, पण त्रिवडी देणारा भेटला नाही. ज्ञान भक्ती वैराग्य याने परिपूर्ण असलेला आणि मला समर्पित करणारा मला भेटला नाही. ताठ माणसं दिसले मला, ताट नाही दिसलं. तपाचं ताट, एक संयमाचं. आणि म्हणून कुटुंब सांभाळायचं काम संयम करत असतो. संयम. उद्धव गीतेत उदाहरण दिलं मातीचं, जमिनीचं. सर्वांगी विदारी ते भूते परी पृथ्वी न सोडी धैर्याते. हा संयम. पृथ्वीमध्ये संयम आहे याचं कारण आहे. ती रसवती आहे, ती गंधवती आहे. पृथ्वी रसवती आहे.
उसाचा रस तिच्यातून, द्राक्षाचा रस तिच्यातून, आंब्याचा रस तिच्यातून, सगळे रस जे आहेत ना हे मातीतून जन्माला येतात. गंधवती आहे गुलाबाचं, जाईचं, जुईचं, मोगऱ्याचं. एकाच फुटामध्ये झाडं बदलत राहा, ती सुगंध बदलत राहते. ते असं म्हणत नाही की माझ्याकडे हा सुगंध नाही, तुमच्या दुकानात सगळं नाही. तिथं सगळं आहे. माती श्रीमंत आहे. तुम्हाला कुंकू लावतात ना, याचं कारण आहे कुंकू हे जमिनीचं प्रतीक आहे, मातीचं प्रतीक आहे. कुंकू मातीची उपजाऊ आहे, तसा तुम्ही उपजाऊ आहात. शिवाजी, संभाजी, कृष्ण, कुठलाही अवतार असो, कुठलाही, त्याला जन्म देणारा तुम्ही आहात. त्याचं प्रतीक आहे कुंकू. कपाळाला लावतात. पुरुषाच्या कपाळाला गंध असतो, ते सूर्याचं प्रतीक आहे. सहिष्णुता. आणि म्हणून आई सगळं सहन करते, सगळं सहन करते. किती प्रेम. तिला म्हणा तुझं पोरगं दारू पितंय. नाही, कधीच नाही पिणार, कधीच पित नाही. माझं लेकरू मोठं चांगलं आहे. अगं पिलं पडलं गटारीमध्ये, कुणीतरी पाजली असेल, त्याला शाबूत ठेवते. कुणीतरी पाजली असेल. मातेचे स्नेह ते नैसर्गिक. परमेश्वरालाच उपमा देत असताना माईची उपमा दिली. बाई तुम्ही मायेकी, माईचा ठाई आणि येथ सकळही सामायिकी. उपजाऊ आहे, सहिष्णू आहे. म्हणून प्रत्येक अवतार आईच्या कुशीमध्ये विसावला. आरतीवाल्यांनी म्हटलं की तू थकला भागला, खूप फिरला जीवासाठी, पण आईने असं म्हटलं नाही. आईने त्याला विसावा दिला. कुठंच न रडणारा परमेश्वर आईच्या जवळ रडला आणि रडून त्याला विश्रांती भेटली. रडण्यामध्ये काय ताकद असते काय सांगू तुम्हाला. आमच्या तपस्विनी फुलाबाई यांनी फुल घेतलं नाही. आणि का घेत नाही याचं कारण सांगत असताना, जोपर्यंत लीळा चरित्राचा वाद मिटत नाही तोपर्यंत मी हार घेत नाही. मी हार गळ्यात घालत नाही, याचं कारण वेगळं आहे. एक दिवशी मी हाराकडे बघितलं आणि मी बोलतो, जड वस्तूशी सुद्धा बोलतो. मी चरित्रातली एक लीळा आहे. साधा स्वामींना रिंगणीची फुलं घेऊन चालते आणि रिंगणीशी बोलते असं मला वाटलं. तुम्ही बोलत नाही का? बोलत नाही याचं कारण तुमचं प्रेम कमी असेल. साधा रिंगणीशी बोलते, सखे तू रांगत चालली देवाच्या भेटीला, पण नाही ना भेट झाली, उदास झालीस तू. तुझ्या फुलाचा रंग निघून गेला होता ना, प्रतीक्षा केली आणि वाट बघितली तर चेहरा उदास होतो, तुझा रंग निघून गेला फुलांचा. किती युगापासून रांगतेस तू, पण मी भेट घडवते. त्याने ते फुलं घेतले देवाला. चरणाशी तुझे पाऊल मथुरा झाली, वृंदावन काशी सखे ग वृंदावन काशी. तुला पाहुनी रिंगणीचेही फुल फुलत गेले, तुला पाहुनी. तव स्पर्शाचा तव दृष्टीचा परिस लागता, सोन्याचे झाले सखे ग सोन्याचे झाले. बाई सुवर्ण पुष्पे देवपूजित आहे. त्याच्याही ज्ञानाला हेलकावा बसा सर्वज्ञाच्या आणि त्यांनी प्रेमामध्ये पदार्पण करावं. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान म्हणजे प्रेम विशेष आहे. ज्ञानापाशी प्रेम उत्तम, जे ज्ञानाला हिरकावा देत, ज्ञानाचा गैरसमज निर्माण करून देत, जाणीवीच्या कक्षाच्या पुढे जाऊन ते भावनेला टच करतं, स्पर्श करतं. म्हणून श्री प्रभू बाबा प्रेमाचं प्रतीक, श्री चक्रधर स्वामी हे ज्ञानाचं प्रतीक आहे.
ह्या प्रेमाने न बोलता त्या ज्ञानाला शिकवलं. वेगळाच मास्तर आहे, न शिकवता शिकवणारा. अक्षराच्या पलीकडे असलेलं हे अक्षर ब्रह्म, वेगळाच मास्तर. जड वस्तूशी बोलत जा तुम्ही. किती प्रेम असतं. कुत्र्याला औसा रस्ता विचारते, एवढा विश्वास तर पाहिजे ना. माझा एक कुत्रा मला रस्ता सांगेल, हा विश्वास तर पाहिजे. विश्वासाचं भांडवल आणि संयमाचा लगाम. वागारा आपला ढिला होऊ द्यायचा नाही, संयमाचा. म्हणून संयमाचा ताटी, ध्यानाचा बोने वाटी, म्हणजे प्रेमाचा उपहार. तुमच्या संयमी जीवनामध्ये प्रेमाचा उपहार पाहिजे. ज्ञान खूप खूप झालं, खूप झालं. ज्ञानाच्या बळावर आभाळात उडाला माणूस समुद्राच्या तळाशी गेला. ज्ञानाच्या बळावर बलवान असलेल्या हत्तीवर बसला. ज्ञानाच्या बळावर पराक्रमी असलेल्या सिंहाला आता पिंजऱ्यामध्ये अडकून टाकलं. ज्ञानाच्या बळावर यांनी दूरदर्शन मधून सगळं दाखवलं आणि ज्ञानाच्या बळावर हे विकसित होत गेलेलं भौतिक ज्ञान शेवटी अमेरिकेला धमक्या द्यायला लागलं. एक सनकी माणूस अमेरिकेला आणि सगळ्यांनी अण्वस्त्र तयार केले, सगळ्यांचा स्फोट झाला. तर ह्या ज्ञानाने जगाचा विनाश होईल. प्रेमाने विनाश नाही होत. ते प्रेम तुमच्या ताटामध्ये, जीवनामध्ये असायला पाहिजे. ओवी गोड आहे, अतिशय गोड आहे. तपाचा ताटी, तप म्हणजे संयम. संयम असती परी म्हणजे संयम. संयमामध्ये पीळ असतो, पण पिळामध्ये ताकद असते. एक कापसाचा पिंजलेला गोळा तुम्ही हातामध्ये घ्या, 2 बोटाने तोडता येईल, वेगळं वेगळं करता येईल. पाहणारा माणूस म्हणेल की त्याच्यात ताकदच नाही म्हणून तो तोडतोय. हुशार माणूस म्हणेल की याच्यामध्ये मी ताकद निर्माण करू शकतो. आता तुटतो ना, नंतर तुटणार नाही, तुझ्या हातामध्ये देतो मी. तो म्हणाल कर, तोडतो मी त्याला. आणि तो माणूस ज्यावेळेस त्या कापसाचा दोरा बोळा जो आहे त्याचा दोरा बनवतो, डबल करतो, टिबल करतो, दोरी बनवतो आणि त्याच्या हातात देतो, म्हणतो तोड. पूर्ण ताकद लावतो, तो तुटत नाही. काय केलं त्यांनी? जाडी कमी केली, ताकद वाढवली. आकार कमी केला, ताकद वाढवली. संयमामध्ये असती परी म्हणजे संयम आहे. संयम तुमच्या पाहण्याला संयम, तुमच्या ऐकण्याला संयम, तुमच्या 5 इंद्रियांना तपामध्ये अन्न, याचं नाव असती परी आहे. आज आपले जे पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, हे ताब्यात नाहीत आपल्या. याचा परिणाम काय होतो आपल्या लक्षात येत नाही, आपण समजून घेत नाही. याचा परिणाम निर्भया प्रकरण होतं, याचा परिणाम कोपरेडी प्रकरण होतं, याचा परिणाम बलात्कार होतो. याचे इतके वाईट परिणाम दूरदर्शनला येणं त्याला आपण बघतोय. कारखान्यातून औषध नाही निघत त्याला. बिमारीला औषध आहे, वासनेला कुठं औषध आहे? हा दोष डोळ्यांचा नाही, हा दृष्टीचा दोष आहे. डोळे तर जुन्या लोकांचे तेच होते. छत्रपती महाराजांचे डोळे तर तेच होते. एका सुंदर सुभेदाराच्या सुनेमध्ये त्यांनी बघितलं तिच्याकडे, ते तिच्यामध्ये आई दिसली त्यांना. तुकोबांचे डोळे तेच होते. एक स्त्री आली त्यांना भ्रष्ट करण्यासाठी, तिच्याकडे बघितलं तर म्हणाले आई पराविया राणी, पराविया बाई रुक्मिणी समान. डोळे तर तेच होते. आम्हाला पाहता येत नाही आणि ज्याला पाहिलं त्याला राहता येत नाही. अंगभर कपडे घेणं हे राहणं आहे. बाई लज्जारूप धर्म स्त्रियेशी रक्षण. सर्वज्ञांनी तुम्हाला एक सुंदर सूत्र सांगितले की तुमच्यामध्ये सिक्युरिटी आहे, तुम्हाला वेगळी मदत घ्यायची गरज नाहीये, तुमच्यामध्ये आहे. ते कोण आहे? लाज. लाज तुम्हाला झाकून टाकते.
अर्ध नग्न अवस्थेमध्ये तुम्ही फिरताना तुम्ही लाज फेकून दिलेली असते, विषारी नजरा पडतात, संयम निघून गेलेला असतो. श्री चक्रध स्वामींनी आम्हाला पाहायला शिकवलं, ऐकायला शिकवलं. त्यांनी माणूस घडवला, त्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे कशासाठी ज्ञान दिलं? माणूस दुरुस्त करण्यासाठी. याचे डोळे दुरुस्त, कान, पाय, हात, सगळं सगळं. पाणी आणल्यानंतर घागरीमध्ये पाणी दिलं बाई साखळे आणि स्वामींच्या मांडीवर डोका ठेवलं. स्वामी एवढंच म्हणाले, नागदया तू जाताना चांगला नव्हतास, येताना चांगला होता. माणूस जाताना चांगला असतो, येताना चांगला नसतो, येताना चांगला नसतो, असं होतं. पण माणूस घडी घडीला बदलतो. असा एक जगद्गुरु, असा एक शिक्षक ज्यावेळेस मातीचे पेंड देण्याचा व्यापार चालू झाला गुंफा बांधत असताना, याच्या हातातून त्याच्या गोळा दिला जातो. त्यावेळेस नागदेवाने गोळा घेतल्याबरोबर स्वामींनी त्याच्याकडे बघितलं, म्हणाले, नागदेया हा पेंड तू विकारे घेतला. तुम्ही महिन्याने 6 महिन्यांनी परीक्षा घेता, स्वामी क्षणाक्षणाला घेतात. तुला चक्राचा गोळा घेता नाही आला, हा पेंड तू विकारे घेतला. तुम्हाला चहा निर्विकार होऊन घेता आला पाहिजे, निर्विकार होऊन देता आला पाहिजे. घेऊ आवडे, देऊ आवडे, खाऊ आवडे, हे झळपलं गेलं पाहिजे. कशाना होईल? संयमानं. एक एक गोष्ट. डोळ्याचा डॉक्टर डोळे दुरुस्त करेल, भारता चष्मा देईल, दृष्टी कुठून देईल? कुठून देईल? रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु, त्यांना बदनाम करण्यासाठी वेश्या पाठवले तिथल्या लोकांनी. नाही सहन होत कधी वर्चस्व, उंची नकोच आहे कुणाला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नसते. वेश्या गेली, नटून थटून गेली, सुंदर होती, पैसा खूप मिळाला, म्हटलं मी याला बदनाम करते. गेली आरती चालू होती काली मठामध्ये. आरती होते म्हटली, येईलच तो. खोलीत जाऊन बसली, दाराच्या आडोशीला बसली. आला, पाऊल टाकल्याबरोबर त्याच्या गळ्यामध्ये मिठी मारते, कपडे फाटते, बोंब मारते, ओर फाडून घेते स्वतःला. आरती संपली, बसलेली होती. रामकृष्ण आले, दारात पाऊल ठेवल्यावर पहिल्यांदा तिच्याकडे नजर गेली. म्हटले, माय कधी आलीस तू? काली माते, तुम्ही आत्ता आरती केली, इकडे आलो तर माझ्या अगोदर येऊन बसलीस. काय शब्दामध्ये ताकद आहे. वितळून गेली बाई. विषय आनंद असतो ना, त्याला ब्रह्मानंदामध्ये नेता येतं, अशी एक लीळा आहे. तिने विचार केला की लोक तर मला आई कुणीच म्हणत नाही, बहीणही म्हणत नाही, आणि हा नावाजलेला संन्यासी मला आई म्हणतो, मा म्हणतो. आई कधी आपल्या बाळाला बदनाम करत असते का? पाय ओढायला आलेल्या वेश्येने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. काय होतं त्यांच्याकडे? एक दृष्टी, पारदर्शक दृष्टी, बाईमध्ये आई पाहण्याची दृष्टी. लज्जा सांभाळण्याने नुकसान होत नाही. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, अंगभर कपड्याची त्यांना अडचण नाही आली. सोनिया गांधी एका पक्षाच्या अध्यक्ष आहेत, अंगभर कपड्याची त्यांना अडचण नाही आली. अर्धनग्न अवस्थेमध्ये तुम्ही फिरत असाल तर तपाचं ताट तुमचं खराब झालेलं आहे. संयमाचा ब्रेक तुमच्यामध्ये नाही. आणि एक काळ असा होता की मुलाने सांगितलं, बापाने सांगितलं की मुला 14 वर्ष वनामध्ये जातो. केवढा संयम असेल त्याच्यामध्ये, कसं व्रतस्थ जीवन असेल. व्रत म्हणजे पीळ, पीळ म्हणजे ताकद. शरीर रोकडं करणं अस्थिपरीने म्हणजे ताकद जमा करणं. हे ओझं कमी करणं आणि ताकद जमा करणं. विकारावर नियंत्रण, विकाराचा राजा, विकाराचा सम्राट.
अनमानी पायाने फिरतो, अंगावर कपडे नाही, कुठलं वैभव नाही. वैभव ज्याच्याजवळ त्याला स्पर्श करू शकत इतका तो मोठा. सोन्याच्या ढिगाकडे पाहण्याची नजर स्वामींची झाली नाही. असे ते डोळे, सशक्त असलेले डोळे. सोनं पाहिल्यानंतर तर आपण वेडे होऊन जातो, असे ते ताकदीचे डोळे. लौकिकाच्या पलीकडे गेलेले जीवन. संयम काय करत नाही, काय नाही करत. स्वामी घरून निघाले तर पहिली गोष्ट स्वामींनी ही केली, इथून लीळाचरित्राला सुरुवात होते. आम्ही जिथून लीळाचरित्र वाचतो, महादाई पुष्यले इथून नाहीये, इथून सुरुवात होते. काय त्या लीळेमध्ये घरून निघाले तर पहिली गोष्ट त्यांनी सगळा त्याग केला. त्याग हे अधिष्ठान आहे स्वामींच्या पूर्ण चरित्राचं. त्याग केला, राज्याचा त्याग केला, द्रव्याचा. तरीही सोबत सैन्य पाठवलं, त्याग करत आले. 2-2 मागं पाठवले आणि शेवटी देऊळवाड्याला सोबत असलेल्या 2 सैनिकांना झोपेमध्ये ठेवून स्वामी झोपलेल्या लोकांना जाग करण्यासाठी रुद्धपूरला गेले. सैन्य सोडले नाही तर अंगावरचे राजवस्त्रही सोडले. लीळाचरित्राच्या अगोदरची बैठक महत्वाची आहे. भोगासाठी ताकद जास्त लागते, पकडायला ताकद जास्त लागते, सोडायला त्यापेक्षा जास्त लागते. सोडायला जास्त ताकद लागते. म्हणजे संयम लागतो सोडत असताना, संयम. आणि घेत असताना पराक्रम लागतो, सोडत असताना संयम लागतो. मी कुठला राजकीय पक्षाचा नाही, मी संयमाबद्दल बोलतोय. की मोठी माणसं कमी याच्यामध्ये गरजा भागवतात, प्रसन्न राहतात आणि जीवनामध्ये सळसळतेपणा असतो. ते ताट, अशा पोटाचं ताट जे मित आहारी आहे, जिथं संतुलन आहे, तिथं आरोग्य आहे. आपण खातो कमी आणि गिळतो जास्त. गिळणं थांबवलं की फक्त खाणं, हा संयम आहे. आपली गरज कमी आणि जमवतो जास्त. जमवतो जास्त, कितीतरी पिढ्यांना पुरेल इतकं जमवतो. संयमाचा ब्रेक तुटलेला आहे. अस्थिपरीला तिथंच ठेवू नका. ढोऱ्या डोंगरामध्ये, जंगलामध्ये, चंदन वंदनाकडे तिला घरामध्ये आणा. माझे स्वामी सूत्र दिलं, प्रत्येक घरासाठी सूत्र दिलं, घर दुरुस्त होण्यासाठी. प्रत्येक घरासाठी सूत्र दिलं. लीळाचरित्र सुरू झालं त्यागापासून. शेवट आहे त्यागाने. शेवट त्यागानाच आहे. मधला जो भाग आहे स्वामींच्या जीवनामधला पूर्ण संयमाचा भाग आहे. तुम्ही तर विचलित होता थोडस, कोणी काही बोललं की. स्वामी सशाला महात्मा म्हणतात. सशासारख्या महात्म्याला महात्मा म्हणण्यासाठी किती वाणी, किती गोड असावी, किती प्रिय असावी. चक्रधराच्या जीवनामधल्या गोठी जन्माल्या माडू नदीच्या काठी. इंद्रधनुचा मोर पिसारा उभवून नाची मयूर जनसारा. 12 वर्षाचा ऊन संयमाशिवाय कुठे आहे? 12 वर्षाची थंडी संयम नसला तर? 12 वर्षाचा पाऊस संयम आहे. कंद मुळे याचा आहार हा संयम आहे. हातात दिलेली विषारी सुपारी माहिती आहे तरी महात्मे हो आता जा, तुमचं काम झालं, हा संयम आहे.
म्हणून स्वामींचं जीवन म्हणजे पूर्ण तपाचं ताट आहे. आपल्याला इतकं मोठं करता येणार नाही, पण थोडस तयार करता येतं आपल्याला, कारण आपल्या वैराग्य लोकांनी, आपल्या संयमी लोकांनी केलेलं आहे. हे सगळ्या बाबतीत करता येतं, पोथीच्या बाबतीत हे करता येतं. 1-1.5 महिन्याची पोथी 7 दिवसात करता येते, हे सिद्ध केलेले मी. महावाक्य आता माझ्या नागपूरला झाले फक्त 7 दिवसामध्ये. शंका प्रयोग परंपरेचा सगळा 7 दिवसामध्ये सगळं होऊन जातं. म्हणून हे सगळं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. याला फायदा काय होईल? का लोकांचा खर्च वाचेल, लोकांचा वेळ वाचेल, आशय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. एखादा वाक्य तुम्हाला 4 पदार्थ कसं समजावून सांगतो मी, तुम्हाला उदाहरण देतो. परमेश्वर, जीव, देवता आणि प्रपंच. जीव म्हणजे काय? जो सुखदुःख भोगतो त्याला जीव असं म्हणतात, लक्षात ठेवा. प्रपंच म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव सुखदुःख भोगतो त्याला प्रपंच म्हणतात. देवता म्हणजे काय? ज्या सुखदुःख जीवाला भोगवतात त्यांना देवता म्हणतात. परमेश्वर म्हणजे काय? जो सुखदुःखातून जीवाला मुक्त करतो त्याला परमेश्वर म्हणतात. पूर्ण प्रकरणाचा हात आहे. पुस्तकांना सोबत मी जे प्रवचन केले ना, महावाक्य प्रवचन नावाचं पुस्तक, आणि महावाक्यावर मी कादंबरी लिहिलेली आहे, तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला, झांजर नावाची कादंबरी. ती कादंबरी सोबत आहे माझ्या. काही काल्पनिक आहे आणि तत्वज्ञानाचा भाग. गाडी चालवताना संयम असेल, कुठली गोष्ट करत असताना असेल, पंचेंद्रियांवर जे नेतृत्व आहे ते तुमचं व्यवस्थित असलं की तुम्हाला मग पाहता येतं, तुम्हाला ऐकता येतं, तुम्हाला बोलता येतं. आणि मग त्या जीवा स्मर मानसी वदमुखे ऐक करणी सदा. जीवा त्याला पाहण्यासाठी दृष्टी निर्माण कर, त्याला ऐकण्यासाठी कानाचे पात्र, हे नाही का? म्हणजे ताट आहे. देहाकडे बघून अनेक लोकांनी आपल्या कल्पना केल्यात. देहदेवाचे मंदिर. एकाच वस्तूकडे पाहण्याची वेगवेगळ्या लोकांची दृष्टी असते. आई म्हणजे आईच आहे काय, तिला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर गाणे सुद्धा आहेत. हे माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. देवाच्या तुलनेमध्ये तिला अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई. मेरे हंसने पे मेरे रोने पे तू फुलहारी है ओ माँ, ओ माँ. फुलाबाईंनी फुलांचा हार नाकारला. नाराज म्हणून नाकारला नाही, नाराजीत आहे पण ती समाजाची आहे. लीळा चरित्राचा वाद मिटत का नाही, कुठल्याही महंताला असं वाटत नाही. एका बाईला वाटतं, म्हणजे एका आईला वाटतं. आईला वाटतं सगळ्या पोरांनी सुखामध्ये राहावं, मतभेद नसावेत. 2-3 वर्षापासून त्या प्रयत्नामध्ये ते आहेत, त्यांना काही यश मिळत नाही. मगाशी मंडपामध्ये असताना माझ्याकडे आल्या, म्हटले बाबा हा वाद मिटला पाहिजे. त्यांना म्हटल्याच्या खोलामध्ये गेलो आणि मार खाऊन मी बाहेर पडलो. मला परत तिकडे पाठवू नका, आमचे म्हणता ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. त्यावेळेस टचकन त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं.
मी नद्या पाहिल्या, विहिरी पाहिल्या, नळ पाहिले, पण त्या पाण्याची जात वेगळी. त्यांच्या डोळ्यातून आलेलं जे पाणी आहे त्या पाण्याची जात वेगळी. माझे डोळे भरून आले. या बाईला त्या लीळा चरित्राशी काही देणं घेणं नसावं, कुणालाच जर नाही तर का बरं देणं घेणं असावं. त्यांना एकच सल्ला दिला, तुमच्या साक्षीने सांगतो, पुरुषांचं काम नाही आहे, तुम्ही एक मूठ बांधा. आता स्त्री काय करू शकत नाही, ती सगळं काही करू शकते. एक मूठ बांधा. तुमच्या विचारांच्या स्त्रियांची गंमत अशी की मूठ आम्ही बांधू शकत नाही, कारण सगळे हो म्हणतात, सगळ्यांना पटतं, सगळ्यांना आवडतं आमचं बोलणं, पण हे बाहेर येत नाहीत. मिरोवाळाच्या तळ्यामधले विशेष घेत असताना काही विशेष आपल्याला असे दिसतात की ते हलतात, वाटतं आपल्याला निघतोय आता, पण निघत नाही. वर मोठ्याच्या खाली मोठ्याच्या पकडीमध्ये तो सापडलेला असतो, तो निघत नाही. असे हो हो म्हणणारे त्या कैचीतून कचट्यातून निघत नाही. म्हटलं यांच्या नादीच लागू नका आणि तुम्ही अशा स्त्रिया जमवा, अशा साध्वी एकत्रित करा ज्या स्वावलंबी आहेत, परावलंबी नाही. परावलंबी माणूस काही करू शकत नाही. स्वातंत्र्य हा बंद, पारतंत्र्य हा मोक्ष. स्वातंत्र्य बंद आहे, पारतंत्र्य बंद आहे आणि स्वातंत्र्य मोक्ष आहे. आणि तुम्ही संघटना तयार करा, आम्ही तुमच्या आता पुढे आम्ही होतो, आता पुढे तुम्ही व्हा, तुम्ही पुढे व्हा. कधी आम्ही कधी तुम्ही. साधा त्या चपलीची झूल ज्यावेळेस स्वामींच्या अंगावर उडते त्यावेळेस तिने हातामध्ये चप्पल घेतली. स्वामी म्हणाले, चप्पल का हातामध्ये घेतली? म्हणले, स्वामी तुमच्या अंगावर धूळ उडते, तुम्ही मागे चाललात आमच्या. स्वामी म्हणाले, चप्पल घाला, आम्ही पुढे चालतो तुमच्या. आता या वेळेला तुम्ही पुढे व्हायचंय आणि कणखरपणे व्हायचंय. लालसा, स्वार्थ सगळा बाजूला केलेल्या 5 महिला निवडा, बस, जास्त नाही. 5 अतिरेकी मुंबईला परेशान करू शकतात, 5 चांगली माणसं दुरुस्तही करू शकतात. आईची भूमिका अशी असते. म्हणून न मातुहू परदैवतम वेदाने म्हटलेले आहे, आईसारखं दैवत नाही. तपाचा ताटी, ध्यानाचा बोने वाटी. ध्यान म्हणजे प्रेम, ध्यानाचा उपहार. तो स्वतःपुरता मर्यादित ठेवायचा, विस्तारुणी शेवटी. उभी लक्षात घ्या, फिटिंग कशी यायची. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्यामध्ये संयम असला तर भांडण होणार नाही. जगातलं भांडण मिटवण्यासाठी तुमच्याकडे औषधी नाहीये. परवा मी मेडिकलमध्ये गेलो, मला 5 गोळ्या चालू आहेत. नेहमीच मेडिकल आहे, म्हटलं गोळ्या या माझ्या. त्याने 4 दिल्या. म्हटलं 4 आहे बाबा आमच्याकडे, 1 नाही माझ्याकडे. म्हटलं मग मी कसं करू? म्हटलं समोरच्या दुकानामध्ये. म्हटलं 4 तुमच्याकडे घेतले आणि 1 त्याच्याकडे गेलं तर तो म्हणत तिकडे नाही मिळाली म्हणून इकडे आले. तुमचा मुलगा पाठवा. ते म्हणे त्यांचं आमचं जमत नाही. म्हटलं तुमच्याकडे सगळ्या बिमारीच्या गोळ्या आहेत म्हणे, त्यांच्याकडे सगळ्या बिमारीच्या गोळ्या. म्हटलं जमण्याची गोळी आहे की नाही? त्याची गोळी नाही. असती तर किंग जोंगला दिली असती, पाकिस्तानच्या लोकांना दिली असती, आम्ही बी घेतली असती. नुकसान कोण करतं आमची? आम्हीच नुकसान करतो. आमच्यातला असंयम नुकसान करतो. ती गोळी नाही, ती गोळी याच्यामध्ये आहे, याच्यात गोळी आहे. स्वामींची असती परी म्हणजे माणूस घडवणारी प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. चक्रधर स्वामींना बाकीच्या लीळा सांगून गुंतवू नका. असा लोमता श्रीचरण, तांबूळखाने, पूजा याच्यामध्ये गुंतवू नका. याच्या पलीकडे, या कथेच्या पलीकडे जा, कृष्ण कथेच्या पलीकडे जा. कृष्ण कथेचा जो गाभा आहे ना तिकडे जा. कृष्णातला संयम, उद्योगशीलता, कृष्णाची बुद्धिमत्ता, कृष्णाचं ज्ञान, कृष्णाचं बाळपण, कृष्णाची खेळकळ वृत्ती, कृष्णाचं चातुर्य आणि कृष्णाची हिंसा करणारी हिंसा, अहिंसा असलेली हिंसा, याच्या पलीकडे जा. हा कृष्ण घरामध्ये आणा तुम्ही. कृष्ण तुमच्या घरात आला, तुम्ही आत्महत्या करणार नाही. झालंय काय तुम्हाला? संयम नाही, तुमच्यातला संयम बिघडला.
महाराणा प्रताप जंगलामध्ये गवताचं बी खाऊन जगतात, तुम्हाला खायला भावऱ्यात का होत नाही, कुठले का भाकर होत नाही, आहे ना? मरता का? कर्जामुळे बदलून जा, नाही देत कर्ज. कंटाळता का? टेन्शन सहन होत नाही, इतके नाजूक कसे बनले तुम्ही? तुम्ही रामापेक्षा कृष्णापेक्षा जास्त शिकले, जास्त डिग्र्या तुमच्याकडे आहेत, सुविधा तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे मोबाईल आहे, पीएफसी आहे, तुमच्याकडे सगळ्या घरातल्या सुविधा आहे, फ्रीज आहे, अमुक आहे, तमुक आहे. फ्रीज असून थंड होत नाही तुम्ही, एसी असून तुम्ही थंड होत नाही. आणि जंगलामध्ये बसलेले राम आणि सीता दोघांचा संवाद वाचा. काहीच नाही व्यवस्था त्या ठिकाणी. राजघराण्यातली ही दोन नवरा बायको जंगलामध्ये बसले, झाडाखाली ऊन आहे, आणि ती सीता म्हणते झाड किती सुंदर आहे हो, बघा ना. झाडावर जी वेल आहे ना, तिला त्या झाडाचा आधार आहे. रामाच्या लक्षात आले की झाडाची नाही, माझी स्तुती करते. खरं तर तिनं म्हणायला पाहिजे होतं की तुमच्या पत्रात पडले, माझं वाटोळ झालं, काय बाई माझं जीवन आहे. संयम आहे, तिथेही जगण्याची लायकी आहे. राम म्हणाले झाड कसलं सुंदर, त्याला तर एकही पान नाही ग. खरंय, अयोध्या हातातून निघून गेली, निष्पर्ण आहे माझं जीवन. पण त्या वेलीमुळे ते हिरवं दिसायला लागलं. वेलच चांगली आहे, गरम हवा येते, खड्यावर बसलेले आहेत, इतकं गोड बोलताय. तुमच्या घरामध्ये सगळ्या व्यवस्था आहे, सगळ्या टीव्ही चालू आहे, तुमचे भांडणं होत आहेत. काय सुरुवातीला लग्न होतं त्यावेळेस चंद्रमुखी काय उपमा दिली, नंतर मग अग्निमुखी, नंतर मग ज्वालामुखी. नाही जमलं ना आपल्याला. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जंगलामध्ये फिरणं, भटकणं, राहणं, तरी प्रसन्नता आहे, तरी प्रसन्नता आहे. आणि म्हणून ते तोंड असे की त्या श्रीमुखाशी द्यावया उपमा, योग्य नव्हे चंद्रमा, कृष्ण पक्षी उतरे महिमा म्हणून या. माझ्या श्री चक्रधर स्वामींच्या तोंडाला मी चंद्राची उपमा देणार नाही. का रे बाबा? चंद्र पौर्णिमेला पूर्ण असला तरी अमावस्याला काहीच नसतो, असं माझ्या स्वामींचा चेहरा असा होत नाही. कुठल्याही प्रसंगामध्ये तितकाच फुललेला, तितका प्रसन्न असतो. दोघांचं भांडण सुरू झालं, सीतेचं आणि रामाचं. वेलच चांगली आहे, नाही झाडच चांगलं आहे. लक्ष्मण आला, सीता म्हणाली लक्ष्मण भाऊजी बसा बरं, थोडस आमचं दोघांचं भांडण आहे. म्हटले सांगा कसलं भांडण आहे? अहो म्हटले माझं म्हणणं की झाड सुंदर आहे, यांचं म्हणणं वेल सुंदर आहे, काय सुंदर आहे सांगा. लक्ष्मणाने म्हणायला पाहिजे होतं की तुमच्या नादी लागून उपाशी तापाशी मरतोय, कशाचं काय सुंदर आहे. पण लक्ष्मणाला भाभी झाड असो की वेल असो मला दोन्ही सारखेच आहे, दोघांच्या सावलीमध्ये मी जगतोय. असा भाऊ एखाद्याच्या घरामध्ये मला दाखवा, त्याच्या पायावर मी डोकं ठेवीन. भावाच्या दुःखामध्ये सहभागी होणारा भाऊ. मी कथा कोणती सांगतोय महत्वाचं नाहीये, मी तुलना करतोय की तिथं जगण्याची उमेद संपलेली नाहीये, इथं तुम्हाला काय झालं. सोबत एक सैनिक नेला आणि सैनिक निर्माण केले, सोबत एक माणूस नेला आणि मित्र जोडले. माणसाने वानर जमात मित्र केले, अस्वल मित्र केला, आदिवासी मित्र जमवले. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जमत नाही? काहीतरी कमी आहे की नाही? आणताय का कॉलेजमधून जमण्यासाठी? कारखान्यातून आणताय? कुठून आणताय? नाही मिळत आहे, तुमच्यातच आहे ते. माझ्या स्वामी सांगतात जीव सर्वाधिकारी तुमच्यातच आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. थांबू थोडा, पण नमज चालू आहे. जीवन ज्याला म्हणतो आपण. आणि म्हणे विस्तारुणी शेवटी ओवीचं तिसरं चरण आहे. तपाचा ताटी ध्यानाचा बोने वाटी विस्तारुणी. प्रेम निर्माण करा तुमच्या, पण तुमच्या पुरतं मर्यादित नका. मी पिंट्या पिंटीचे पप्पा बस एवढंच नाही, असं विस्तार करा, त्याला मोठं करण्याचा प्रयत्न. स्वामींनी सांगितलं तुम्ही महात्मे की गा
तुम्ही चतुर्विधाभूत ग्रामा अभय द्यावे, विस्तार करा प्रेमाचा. मुंगिये विरून चिंतावे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रेम तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. असं विस्तार करा. आणि म्हणून मला ते अर्पण करा. विस्तारूनही शेवटी मजार पावी. हे सगळं विस्तार करा आणि मला तुम्ही अर्पण करा. प्रेमासारखं श्रेष्ठ काहीच नाही. सगळ्या धर्माचा एकच धर्म आहे, तो आहे प्रेम. ज्ञान भांडतं, प्रेम भांडत नाही. प्रेमाला भांडताच येत नाही. नवरा बायकोचं प्रेम असेल ना, नवरा म्हणतो लग्नाला जायचं बरं का, आपल्याला चांगल्या लग्नाला जायचंय, मोठ्या घरचं लग्न आहे, मंगल कार्यालयामध्ये. हो लग्न. अगं तुमच्या अंगावर कपडे फाटके आहेत हो, कपडे आणा पहिले. कपडे. अगं तुझे लोगडं फाटके, तुझे कपडे फाट असू दे माझे, मला कोण बघते. तुम्ही छान दिसले ना, कुणी माघार घेतली? बायकोनी, म्हणजे प्रेमाने. प्रेमाने माघार घेतली. जिथं माघार घेतल्या जाते ते प्रेम. भ्रमर आहे ना, तो लाकडाला इथून तिथून छेद देतो. जाड लाकूड असलं तरी इकडून घुसला की पलीकडून निघतो. पण कमळाच्या पाकळीमध्ये थांबलेला असताना सूर्यास्त जर झाला तर सूर्योदय होईपर्यंत तिथेच अडकून पडतो. लाकूड कोरणारा भोंगा, त्याला पाकळी कोरता येत नाही. प्रेमाला नाही कोरता येत. कोरता येत नाही. म्हणून अशा लोकांचे चरित्र आपण अभ्यासतो. त्यातलं एक लीळा चरित्र आहे. चित्र आणि चरित्र याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही स्वतः आरशामध्ये पाहता, तुमचं चित्र दिसतं म्हणून तुम्ही पाहता. तुमचं चरित्र दिसलं असतं तर तुम्ही आरसा फोडून टाकला असता, इथं फेकून दिला असता. आपलं चरित्र पाहण्यासारखं नाही. देवाचं चरित्र ऐकण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. लीळा चरित्र अभ्यासा म्हणजे ते चरित्र अभ्यासा जे तुमच्या चरित्राला दुरुस्त करणार आहे. असं चरित्र अभ्यासा, हे तुम्हाला दुरुस्त करणार आहे. नाही तर काय गरज आहे? 800 वर्षापूर्वीच्या सगळ्या वस्तू टाकून दिल्यात आम्ही, परत ते चरित्र काय गरज आहे तिची? पण टिकलं ते. कुठला सिनेमा इतकं वर्ष टिकत नाही, 2-3 वेळेस आपण पाहतो. गाणे इतकं टिकत नाही. मग परदेशी परदेशी असो काही असो, सैराटचे गाणे खूप दिवस चालणार नाही, पण चरित्र चालत आलेलं आहे. ज्याच्यामुळे जीवन मूल्य आहे, शाश्वत मूल्य आहे, ते चालत जातं. सोनं चालत आलं. जुनं कधी सोनं झालं नाही म्हणून सोनं सोनं आहे. पंजोबाच्या काळातलं सोनं आता काय भावामध्ये विकल्या जातो? सोनं कधी जुनं होत नाही. याचं कारण सोनं लवचिक असतं. सोन्यामध्ये लवचिकता असते, तेजस्विता असते आणि टिकाऊपणा असतो. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये, असं चरित्र अभ्यासा. आत जाऊन अभ्यासा. विस्तार करा प्रेमाचा. प्रेमाचा विस्तार करा. जगाला गरज आहे त्याची. मी दिल्लीला गेलो. मनोहरलाल म्हणून नावाचे भक्त आहेत, त्यांच्या घरी मुक्कामी होतो. निघाला विषय. मतलब आपका गांव कौन सा है? आप दिल्ली में कब आए? तो मैंने, बाबा जी हम तो पहले पाकिस्तान में थे, छोटे छोटे थे हम. जब भारत पाकिस्तान का विभाजन हुआ तो हमारे मोहल्ले में दूसरे मोहल्ले के मुसलमान आए. उनके हाथों में तलवारें थी. कहने लगे दिखाओ यहां हिंदू कौन है. मुसलमान भी थे हमारे मोहल्ले में आधे. उनको काटने का है. मैं तो बच्चा था, बड़े छोटा सा. डर के मारे हम घर में घुस गए. हमें मारने के लिए वो लोग आए थे, बहुत लोग थे. लेकिन हमारे मोहल्ले का एक मुसलमान, बूढ़ा मुसलमान, और सामने गया और उन लोगों को बताया कि भाई यहां हिंदू कोई नहीं, सब चले गए. ते मतलब झूठ बोलते हो, रस्सी पर कपड़े सूख रहे उनके. नहीं भाई साहब, मैं
मैं झूठ नहीं बोलता। तो घरात पळत गेला आणि हातात कुराण आणलं, त्यांच्या समोर कुराण धरलं। देखो भाई, मेरे हाथ में कुरान है, मैं कुरान की कसम खाकर कहता हूं कि यहां कोई भी हिंदू नहीं है। सब भाग गए, वो लोग चले गए। मुसलमानों ने हमें बचाया। आम्ही सुद्धा मुस्लिम बांधवांना इथं वाचवलं। स्वातंत्र्याच्या काळामध्ये मरणाच्या दाढीतून वाचवलं। हे काम हिंदू धर्माने केलं नाही, हे काम मुस्लिम धर्माने केलं नाही, हे प्रेमाने काम केलं। प्रेमाला मारता येत नाही। आनंद प्रेमामध्ये असतो, आनंद मारत नाही। एखादा उदाहरण सांगा की त्यांनी त्या माणसाला आनंदाच्या भरामध्ये मुस्काडीत दिली। आनंद मुस्काडीत देत नाही, आनंद नाचतो, आनंद सृजन करतो, निर्मिती करतो। आनंदाला जागा लागत नाही, सगळ्या गोष्टीला जागा लागते। सुखाला जागा लागते, आनंदाला जागा लागत नाही। आनंद आनंद जिथं आहे तिथं निर्माण करतो, जसा आहे तिथे निर्माण करतो। छोट्याशा बासरीच्या तुकड्यामध्ये कृष्ण सूर निर्माण करतो, नाद ब्रह्म निर्माण करतो। तुम्हाला ऑर्केस्ट्रा पाहिजे, तुम्हाला भजन पाहिजे, कृष्णाला काही लागत नाही। बासरीचा बांबू घेतला, त्याला छिद्रे फुंकर मारली, आनंद व्हायला लागतो। काय ताकद आहे त्या फुंकर मध्ये। माझी गाडी बंद पडली, एकदा फिटरला दाखवली, त्याने बोनट वर केलं, म्हटलं त्याने गाडीचा पाईप काढला, फुकला, जोडला, म्हटलं गाडी सुरू करा। गाडी सुरू झाली। म्हटलं किती पैसे झाले? म्हटलं 50। अरे बाप, 50 रुपये? म्हटलं फक्त फूक मारली 50 रुपये? तो मलाही भारी होता। तो म्हटलं तुम्ही तरी काय करता, कानात फुका मारूनच पैसे घेता का तुम्ही? माझ्या फुंकर मध्ये आनंद नाहीये, कानही तसेच आहे, माझं तोंडही तसंच आहे। ध्वनीने निर्माण झाला। तुम्हाला नाचायला व्यासपीठ पाहिजे, स्टेज पाहिजे, अमुक पाहिजे। कृष्णाला नाचायला काही लागत नाही। सापाने विषारी सापाच्या डोक्यावर कृष्ण नाचतो। जशा बोलण्यातून शब्द बाहेर पडतात तर शब्द ब्रह्म जन्माला येतं, आणि फुंकर मधून नाद ब्रह्म जन्माला येतं। हे नटखट नट नागर नटखट, हे गोकुल के छोरे, अंतर्यामी तू जाने सब, क्या है मन में मोरे। बंसी की धूल तू आज बजा दे, माधव कुंज बिहारी मोरी। सुधली जय गिरिधारी, बाह पकड़ कर राह दिखा दे, माधव कुंज बिहारी मोरी। प्रेम ज्ञानापसी प्रेम उत्तम। ज्ञानाला बाजूला करा, प्रेमाला पुढे करा। सौभाग्य नावाचे गुण सांगितला महावाक्यामध्ये। अल्पगुणे बहुत अवडी। सौभाग्य, तुम्हाला सौभाग्य का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? तो गुण तुमच्यामध्ये आहे बाबा। सगळं येतं म्हणजे काय येतं माहिती? मला एका प्राध्यापकाला एक विषय चांगला येतो, एका डॉक्टरला एक बिमारी माहिती असते, म्हणून काना नाका घशाचा वेगळा आहे, तर चर्माचा वेगळा आहे, तो हृदयाचा वेगळा आहे। तुमच्या सगळ्याच येतं म्हणजे काय येतो? अहो सगळं येतं बाबा। म्हटलं सगळं काय येतं सांगा ना मला एकदा। म्हणजे फरशी ते पुसतात, कपडे ते धुतात, चपात्या ते करतात, सगळं सगळं ते करतात। मला वाईट वाटलं त्या माणसावर, मग त्याच्या तब्येतीकडेच पाहत राहिलो। म्हटलं हा खराब दिसायला लागला पहिल्यापेक्षा। त्याला एकांतात घेतलं बाजूला, म्हणजे तुला घरी त्रास जास्त आहे का? म्हणजे काही त्रास नाही। म्हणजे खराब दिसायला लागला, म्हणजे तसं काही नाहीये, तुला काम जास्त करावं लागतं। हे मला काय काम करावं लागतात? हुकूम देतो म्हणे बाबा बसल्या बसल्या। बायको धावपळ करते, घामाघूम होते म्हणे, परेशानी तीच होते, मी बसून असतो। काय काम करता तुम्ही? बसून असतो। सांगता काय बायकोला ती धावपळ कशी करते? तिला सांगतो पोरीचे कपडे आण, पोराचे कपडे आण, तुझे कपडे आण, गोधाडे आण। तुम्ही काय करता? म्हणजे बाथरूम मध्ये कपडे धुत असतो। विनोदाचा भाग सोडा, ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे।
ज्ञान चांगलं आहे, समजून घेण्यासाठी फार नादी त्याच्या लागू नका. माझं हे विधान तुम्ही नवीनच ऐकत असाल. असा कुठलाच बाबा बोलणार नाही, कुणीच बोलणार नाही. ज्ञान देवनी उद्धरिते, हो बाबा उद्धरिती, पण प्रेम नसेल तर काय. आणि म्हणून विस्तारुणी शेवटी मज अर्पावी. ओवी लक्षात आहे तुमच्या? शब्द किती आहेत? तपाचा ताटी एक शब्द आहे. तुमचं शरीर, तुमच्या जीवनाचं पात्र, जीवन हे पात्र आहे, लक्षात ठेवा. तपाचा ताटी, ध्यानाचा बोणे वाटी. बोणे वाटी म्हणजे नैवेद्य. तुमच्या ह्या पात्रामध्ये, जीवनाच्या पात्रामध्ये प्रेमाचा नैवेद्य असू द्या. ताटापुरता मर्यादित ठेवू नका. विस्तारुणी शेवटी विस्तार करा, मज अर्पावी, ते मला द्या. ही मागणी परमेश्वर आपल्याला मागतो आहे. या कार्यक्रमामध्ये मला यावर्षी सारंगने बोलवलं. परिचय नव्हता माझा, फोनवर बोलणं झालं. शेवटी त्याने तिथे परिचय करून दिला. मी सारंग. अत्यंत प्रसन्न मनाचा मुलगा मला दिसला. आजोबापासून जी परंपरा सांगितली, चांगला वारसा मिळालेला आहे. आता वडील मंदिराचं संचालन करतायत आणि मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मी कार्यक्रमाला आलो. मला अवसर प्राप्त करून दिला त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांनी बोलत राहावं अशी मी त्याला सूचना करतो. बोलत राहा, आवाज गोड आहे तुझा, मांडणी चांगली आहे तुझी. कारण प्रेम हे डोळ्यातून, कानातून, नाकातून, सगळ्या अवयवातून बाहेर प्रकटत असतं. तुमचं शरीर जे आहे ना, मध्ये जो अंतर्याग आहे ना, त्याचा बहिर्याग होत असतो. आणि म्हणून माणूस बघितल्याबरोबर माणूस ओळखतात माणसं, कारण त्याचं आतलं बाहेर प्रकट झालेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारची. माणसं ओळखतात ना. बाया माणसाचे डोळे पाहतात तर म्हणतात मेलेची नजर चांगली नाही, म्हणजे आतूनच हा खराब आहे, सगळं इथून तिथून खराब आहे. ओळखतात माणसं. म्हणजे डोळेही बोलतात, तुमचा चेहराही बोलतो, सगळं बोलतो. आणि चेहरा तयार करणं हेच तर आपलं जीवन आहे. तुम्ही लागले बंगले तयार करायला, दूध डेअरी तयार करायला, कारखाना तयार करायला, पण तुमचा चेहराच जर विचित्र असेल, अपवित्र असेल, तर कोणी ठेवत नाही, घरात लावत नाही. विवेकानंद, श्री चक्रधर स्वामी, मी तुलना करत नाही, पण जे जे चांगले चेहरे, चमकलेले चेहरे आहेत ते घरामध्ये लावतात. भिंती तुमच्या असतात. बंगला 20 लाखाचा 25 लाखाचा तुमचा असतो, पण मोह तुम्हाला असतो चांगल्या चेहऱ्याचा. मग ते गाडगे बाबा असतील, कोणी असतील, गाडगे बाबा दिसायला सुंदर नाही, पण एक वैराग्य आहे त्या ठिकाणी. वैराग्याची झलक आहे. कमाल आहे. डोक्यावर गाडगं ठेवलं, फुटलेलं. माणसाला महाराज म्हणत नाही. म्हणत असले तर त्यांनी सोडून दिलं महाराज म्हणायचं. आणि त्या फुटक्या गाड्याला महाराज म्हणतात. आणि त्याला महाराज करण्याची ताकद ज्या चेहऱ्यामध्ये, कसला तो चेहरा असेल. तुम्हाला तुमचा चेहरा बनवायचा आहे आणि मध्ये प्रेम साठवलं की तो तसा तयार होतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा आभार मानतो. आणि माझे पुस्तक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. 17 वर्षी गुरं सांभाळलेत मी गुराखी माणूस आहे मुळातला आणि निरक्षर आहे. मी 17 वर्षे मी शाळा शिकलो नाही आणि गुरं सांभाळलंय. भाऊ वारकरी आहे, घर पूर्ण वारकरी आहे. भावाला म्हटलं मला घेऊन चला आळंदीला, मला कीर्तनकार व्हायचे. त्यांनी शिव्या दिल्या आणि मग शिव्या दिल्या म्हणून त्या शिव्या इतक्या चांगल्या झाल्या की मी मानवा पंथामध्ये आलो. शिवी कधी वाईट असते का? शिवाची बायको शिवी, विज्ञानाची बायको विज्ञानी, शिवाची बायको शिवी आहे. तर ती शिवी इतके कामाची झाली की मी मानवा पंथामध्ये आलो. मानवभावाने मला 12 कडे शिकवली आणि आज मी 33 पुस्तकं लिहिले, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तक लिहिले. त्यात कविता संग्रह आहे, कथा संग्रह आहे आणि त्यात प्रायश्चित आहे. मी जे म्हणतो, तुम्ही जे म्हणत असाल प्रायश्चित, ते प्रायश्चित आहे. प्रसाद सेवा आहे, जे गरजेचे आहे ते पुस्तकं लिहिले. प्रवचन माला सुद्धा आहे. झंझररावाची कादंबरी आहे, झुळी नावाची कविता संग्रह आहे, ओथंबा नावाचं असतीपरीवरचं माझं पुस्तक आहे. महावाक्य प्रवचन 7 दिवसामध्ये कसं होतं त्याचं उदाहरण म्हणजे माझं महावाक्य प्रवचन आहे. ते तुम्ही शक्य झालं तर तुम्ही घ्या. एवढ्याच्या ठिकाणी सूचना करतो. माझे 2 शब्द संपवतो.